मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत बांधकाम हटवण्याची मोहिमेला पहाटेपासूनच या ठिकाणी सुरुवात झालेली पाहायला मिळते। आपण सध्या टॉप अँगलच्या माध्यमातून या ठिकाणी मिरकरवाडा जे बंदर आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीने ही कारवाई सुरू आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहोत। मी बघू शकता की जवळपास 319 या ठिकाणची अनधिकृत बांधकामं होती आणि या बांधकामांना बंदर विभागानं आणि मत्स्य विभागानं या ठिकाणी नोटीस बजावलेली होती। 23 जानेवारीपर्यंत आपली अनधिकृत बांधकामं या ठिकाणी खाली करा अशा स्वरूपाची ही नोटीस होती। नुकताच या ठिकाणी मत्स्य आणि बंदर मंत्री नितेश राणे यांनी रत्नागिरीचा दौरा केलेला होता आणि त्यानंतर या धडक कारवाईला या ठिकाणी वेग आलेला पाहायला मिळतो। तुम्ही बघू शकता की आज पहाटेपासूनच या अनधिकृत बांधकामावरती या ठिकाणी बुलडोझर चालतो आहे आणि बहुतांश बांधकामं ही या ठिकाणी 2 दिवसापूर्वी या ठिकाणी सुद्धा काढण्यात आलेली होती। मात्र जी बांधकामं या ठिकाणी काढण्यात आलेली नव्हती त्यांच्यावरती या ठिकाणी बुलडोझर फिरवताना पाहायला मिळतो आहे। ज्या पद्धतीनं या ठिकाणी आजची जी कारवाई आहे त्या अनुषंगानं जवळपास मोठा पोलिसांचा फौजफाटा देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय। एक अप्पर पोलीस अधीक्षक, 2 DYSP, 5 PI, 15 API तसेच 153 पोलीस अंमलदार, 3 SRPच्या प्लाटून आणि त्याचप्रमाणे सागरी सुरक्षा जवानही या ठिकाणी या कारवाईच्या मोहिमेसाठी या ठिकाणी सज्ज असलेले पाहायला मिळत आहेत। पहाटेपासूनच ही कारवाई या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि बहुतांश बांधकामं जी आहेत ती या ठिकाणी बुलडोझरच्या माध्यमातून जमीनदोस्त करण्यात आलेली आहेत आणि जी बंदर विभागाची जागा आहे ज्या ठिकाणी हे अनधिकृत बांधकाम झालेलं होतं त्या बांधकामावरती सध्या हातोडा पडताना पाहायला मिळतो आहे। तुम्ही बघू शकता की टॉप अँगलच्या माध्यमातून हा मिरकरवाडा बंदराचा सगळा परिसर आहे आणि याच धडक कारवाईमुळे आजपासून 2 दिवस या ठिकाणी मत्स्य विक्री देखील बंद राहणार आहे। त्यामुळे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं बंदर खातं सुद्धा सध्या अलर्ट मोडवरती या ठिकाणी आलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।